नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण घरच्या गव्हापासून बनवलेला जो जाड रवा असतो ना लापशीचा, त्यापासून आपण दलिया बनवणार आहोत. तर खूप छान होतो. संध्याकाळच्या किंवा 4 वाजताच्या छोट्याशा भुकेसाठी खूप छान लागतो आणि झटपट होतो. तर चला असा पौष्टिक असा दलिया आपण करूया आणि वजन कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने जर केल्या ना तर खूप छान होईल. तर त्यासाठी मी ना इथे आपला लापशीचा रवा जो असतो ना, तर तो घेतलेला आहे 2 वाट्या आणि त्यासाठी तर आता इथे कुकरमध्ये करणार आहोत ना, त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलं आहे आणि आपण रवा चांगला भाजून घेऊया. कमी गॅसवर भाजायचं आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत कमी गॅसवर भाजायचं आहे. 1 चमचा तुपामध्ये खूप छान भाजला जातो. तर आता भाजलेला आपला रवा आहे ना काढून घ्यायचा आहे. त्याच कुकरमध्ये आहे ना आपण थोडंसं तूप टाकूया. 2 चमचे मोहरी टाकायची, 1 चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे देखील छान फुललेले आहेत. कढीपत्ता टाकायचा आहे. थोडेसे शेंगदाणे टाकायचे. मिरच्या टाकायच्या कापलेल्या आणि चांगले फ्राय करून घ्यायचे. यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा होता ना तो घेतलेला आहे. 2 कांदे कापून घेतले ते मी बारीक कापून घेतला आहे. तोच देखील चांगला परतून घ्यायचा आहे आणि ढोबळी मिरची देखील टाकलेली आहे त्यासोबत. कांदा चांगला परतला की त्यामध्ये टाकायचे टोमॅटो देखील असे मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचे. आता टोमॅटो आपले परतलेले ना, तर आपल्याला जे मसाले पाहिजे ते टाकायचे आहे. हळद टाकायची सुरुवातीला, लाल तिखट टाकायचं आहे, थोडासा गरम मसाला पण टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपला जो भाजलेला रवा होता ना लापशीचा तो देखील यामध्ये टाकून द्यायचा आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत. आता रवा परतून झाला ना त्यामध्ये पाणी, गरम केलेलं पाणी किंवा गार पाणी देखील टाकू शकता. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे. तर आता आपला रवा चांगला परतलेल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी भरपूर असं टाकायचं आहे. आता 2 वाटी आपण रवा घेतला तर 4.5 वाट्या आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या काढल्या ना असा मऊसूद असा आपला दलिया तयार होतो. खूप छान लागतो आणि संध्याकाळच्या नाश्त्याला जरी कमी जर भूक असेल तर ते देखील आपण करू शकतो किंवा मुलांना 4 वाजता शाळेतून आल्यानंतर देखील हा नाश्ता देऊ शकतो थोड्याशा भुकेसाठी. तर खूप छान होतं. अशा पद्धतीने दलिया नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.